नमस्कार. पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी. पत्रकार हुसेन जैदी यांनी अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीची घेतलेली प्रदीर्घ मुलाखत अद्याप देशभर गाजते आहे, शमलेली नाही. सतत त्या सभोवताली चर्चा सुरू आहे. मित्रांनो, ही वरकरणी केवळ साधी मुलाखत वाटते, पण त्या मागे अनेक गुपितं दडलेली आहे. आता मला एक सांगा की प्रमोद गोयंका काल परवा गायब झाले असते किंवा त्यांचं काय बरं वाईट झालेलं असेल तर भाग वेगळा होता. म्हणजे त्या दरम्यान जर मुलाखती आल्या असत्या किंवा चर्चा रंगल्या असत्या तर तो एक वेगळा प्रश्न निर्माण झाला असता. पण असंही नाही. माझ्या माहितीनुसार प्रमोद गोयंका गायब होऊन किंवा दिसेनासे होऊन जवळपास आता 8 वर्ष उलटली आहे. 8 वर्षानंतर आणि तेही अजितदादा गेल्यानंतर ही मुलाखत कोण त्याच्या मागे आहे? की ही मुलाखत मॅनेज केल्या गेल्यासारखं वाटतं का? नक्कीच त्यामागे काहीतरी दडलेलं आहे. खूप मोठं सिक्रेट आहे. अद्याप ते माझ्याही लक्षात आलं नाही. किंबहुना ज्यांनी ती मुलाखत मॅनेज केली असेल त्यांच्या व्यतिरिक्त कोणाला माहिती असेल तेही वाटत नाही. पण नक्कीच काहीतरी रहस्य त्यामागे दडलेलं आहे. अन्यथा हुसेन जैदींनी एवढी प्रदीर्घ मुलाखत सुचित्रा कृष्णमूर्तीची नक्कीच घेतली नसती. दुसरा प्रश्न त्या बेनेफायर खंबाटाचा, म्हणजे बेनी, आणि त्यानंतरची ती गायत्री पंतप्रतिनिधी. आता मला एक सांगा की अशी स्त्री जिचा राज्याच्या राजकारणाशी, मराठी राजकारणाशी दूरपर्यंत संबंध नव्हता आणि संबंध आल्यानंतर देखील केवळ अजितदादांच्या दहशतीपोटी, त्यांच्या धाकापोटी ही गायत्री पंतप्रतिनिधी राजकीयदृष्ट्या ॲक्टिव्ह असताना, चर्चेत असताना, अनेक व्यवहारात गुंतलेली असताना देखील कोणीही ब्रशब्द काढत नव्हता. मग तो कदाचित अजितदादांविषयी त्या पश्चिम महाराष्ट्रातला असलेला काही टग्यांचा आदर असेल किंवा कदाचित काही अजितदादांना घाबरत असतील. विशेषतः पत्रकार त्यांना टरकून असायचे, त्यामुळे हा विषय बाहेर निघाला नाही. अन्यथा गायत्री पंतप्रतिनिधी ही राज्याच्या राजकारणातली साधी सोपी सरळ व्यक्ती नव्हती, आजही नाही. तिच्या सभोवताली राजकारणाचे, प्रेमाचे, वैयक्तिक जीवनाचे कितीतरी रहस्य दडलेले होते, दडलेले आहेत. खंबाटा म्हणजे लग्नापूर्वीची खंबाटा, बेनी खंबाटा. तुम्हाला माहिती आहे लग्नापूर्वी ती काय करायची? लग्नापूर्वी ही देखणी अत्यंत सौंदर्यवती अशी बेनी साधी हेअर ड्रेसर होती. अगदी आपण ज्याला म्हणतो की मध्यमवर्गीय कुटुंब. पारशी कॉलनीत गेल्यानंतर त्या दिवसामध्ये ज्या पद्धतीनं सरळमार्गी पारशी तुम्हाला दिसायचे त्यातलीच एक बेनी. पण बाबा कुठून तिच्या संपर्कात आला, बाबा पंतप्रतिनिधी, कळत नाही. पण तो त्यांच्या प्रेमात पडला. अर्थात प्रेमात पडावं असंच तिचं सौंदर्य होतं. म्हणून अजितदादा थेट शरद पवारांना पण जुमानायला तयार नव्हते. तुम्ही बापूसाहेब करंदीकर, निवृत्त प्रशासकीय अधिकारी, किंवा श्रीनिवास पाटील या पद्धतीच्या त्यावेळेच्या शरद पवारांच्या मित्रांना विचारा. म्हणजे शरद पवार अत्यंत बारकाईनं या सगळ्या आपल्या मित्रांमार्फत, विशेषतः पोलिसांमार्फत अजितदादा आणि गायत्री देवीबद्दल सतत माहिती घ्यायची.
ते काळजीत होते. आपला अजितदादा कुठेतरी आयुष्याचं नुकसान करून घेतो आहे हे त्यावेळी त्यांचा लाडका असलेल्या अजितदादांविषयी शरद पवार कधी नव्हे ते चिंतेत पडले होते. काय करावं त्यांना सुचत नव्हतं. म्हणून त्या दरम्यान सातारा, सांगली किंवा एकंदरच पुणे, मुंबई ज्या ज्या ठिकाणी गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांचा वावर असायचा, राजकारणात किंवा व्यवहारामध्ये दादांच्या वतीनं ती जिथे जिथे लक्ष घालायची त्या साऱ्यांवर शरद पवारांची करडी नजर होती. पण नंतर ते एकंदरच शरद पवारांच्या लक्षात आलं की हे प्रकरण शमणारं नाही. कारण हेच ते, मला प्रकरण माहीत नाही, नेमके पुरावे माझ्याकडे नाही, पण महाबळेश्वरला पत्रकारांच्या साक्षीनं उदयनराजे याच गायत्री देवीच्या संदर्भात अजितदादांना मारायला धावले होते. अजितदादा अक्षरशः पळत सुटले. त्यानंतर मग हळूहळू उदयनराजेंचा राग कदाचित शमला असेल किंवा ते आपल्या या मित्राच्या बायकोला विसरले असतील किंवा कदाचित आपल्या स्वतःच्या कुटुंबामध्ये रमले असतील. त्यामुळे त्यांनी फारसं त्याकडे लक्ष दिलं नाही. पण योगायोगानं अजितदादा जेव्हा गेले तेव्हा त्या अंत्यसंस्काराच्या वेळेला नेमकी उदयनराजे आणि गायत्री देवी या दोघांची नजरानजर झाली. गायत्री देवी आपल्या मुलींना घेऊन आली होती. तेव्हा एकमेकांमध्ये त्यांचं बोलणं पण झालं अशी माझी माहिती आहे. आपल्याकडे पुरावे नाहीत, त्यामुळे आपण उदयनराजेंसारख्या खतरनाक नेत्यांवर विनाकारण आरोप करण्यात अर्थ नाही. कोण काय चर्चा करतं मला ते ठाऊक नाही, पण चर्चा चांगली नव्हती. कदाचित हा प्रेमाचा त्रिकोण होता का? त्यातून कोणी दुखावलं म्हणून अजितदादांच्या मागावर कोणी होतं का? हा सारा जरतरचा प्रश्न. मात्र एक साधी पारशी कुटुंबातली, मध्यमवर्गीय पारशी कुटुंबातली मुलगी, तरुणी, देखणी तरुणी गेले 25 वर्ष या राज्याच्या राजकारणावर हुकूमत करते आहे, हुकूमत गाजवते आहे आणि त्या माध्यमातून ऐश्वर्याच्या बाबतीत ती कुठल्या कुठे जाऊन पोचली आहे. आणि जे कालपर्यंत गायत्री देवी आणि अजितदादांच्या मार्गावर असायचे तेच शरद पवार किंवा त्या सुप्रिया सुळे यांचे आजच्या तारखेला जसे सुनेत्रा पवारांशी संबंध आहेत एकमेकींशी, ज्या जिव्हाळ्यानं ज्या नात्यांना त्यांचं बोलणं सुरू असतं, तेच जिव्हाळ्याचे संबंध सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचे गायत्री देवी पंतप्रतिनिधीशी देखील आहेत. मग हे मान्य झालं होतं का? आणि त्यातून अजितदादांनी मोठं नुकसान करून घेतलं का? मला तरी वाटतं नुकसान करून घेतलं. पण अजितदादा इरेला पेटले होते. शरद पवार जेव्हा त्यांना म्हणाले की यातून फारसं काही चांगलं निष्पन्न होणार नाही, तर दादा म्हणाले होते की ठीक आहे, मग मी राजकारण सोडतो. प्रश्न पुन्हा तोच की हे प्रकरण हुसेन जैदी आणि सुचेत्रा कृष्णमूर्ती यांनी एवढ्या वर्षानंतर का बाहेर काढलाय? यानंतर तुला तो त्रास देणारा प्रमोद गोयंका पुन्हा दिसणार नाही, असं अजितदादा त्या बालीला एका हॉटेलमध्ये हे सारे उतरलेले असताना गायत्री देवी पंतप्रतिनिधीला म्हणाले. आणि त्यानंतरच काही वर्षांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये प्रमोद गोयंका गायब झाला, अदृश्य झाला. कुठे गेला ठाऊक नाही, त्याचं काय झालं माहीत नाही. पण ज्या विनोद गोयंकाचा तो सख्खा भाऊ, तो विनोद गोयंका म्हणजे फक्त शरद पवार दाढी आणि शौचास एकटे जातात ते सोडून सतत त्यांची पाठराखण करणारा हा उद्योगपती विनोद गोयंका
अजितदादांचं ते स्टेटमेंट आणि त्याच वेळेला आपला सख्खा भाऊ तरीही गप्प बसतो. शरद पवार देखील ते प्रकरण जणू काही घडलंच नाही या पद्धतीनं त्याकडे दुर्लक्ष करतात. या साऱ्यांचं प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे. त्यामुळे जसा अजितदादांच्या अपघाताविषयी संशय व्यक्त केला जातो, आजही अजितदादांचं जे मरण आहे ते फारसं चांगल्या पद्धतीनं झालं किंवा त्या सभोवताली जसा संशय निर्माण झाला आहे, फारसं वेगळं प्रमोद गोयंकाच्या बाबतीत नाही. तरीही सारे पवार किंवा गोयंका गप्पा बसले आहेत. आणि 8 वर्षानंतर त्या सुचित्रा कृष्णमूर्तीला का असं वाटलं की हे सारं बोलून मोकळं व्हावं? त्यामागे नक्कीच काहीतरी दडलेलं आहे. हे विषय सहजासहजी थांबणारे नसतात. अजितदादा गेले त्यानंतर एखाद्या पत्नीनं ठेवावं त्या पद्धतीनं याच गायत्री देवींनी पुण्यामध्ये मोठी शोकसभा आयोजित केली होती. या साऱ्यांची प्रश्नांची उकल झाली पाहिजे. किंबहुना बाबांची आई म्हणजे गायत्री देवीची सासू रंजना देवी आमच्या धनवटे कुटुंबातली, नागपूरचे जे राजघराणे आहे धनवटे, त्यांची मुलगी म्हणजे बाबांची आई गायत्रीची सासू. पुढे तिनं दुसरा विवाह केला. त्यांनी उद्योगपती अशोक अडवाणी ब्ल्यू स्टार इंडिया लिमिटेडचे मालक त्यांच्याशी विवाह केला. अजूनही त्या अशोक अडवाणींच्या सोबत तिनं राहतात. त्यांनी मात्र गायत्री देवीला कायम सतत सदोदित विरोध केला. त्यांना गायत्री देवीचं हे चंचल वागणं, बोलणं, एकंदरीत लाईफस्टाईल आणि राजघराण्याला न शोभणारं वर्तन त्यांना अस्वस्थ करत होतं. त्या कधी उघड विरोध करायच्या तर कधी कायद्याच्या भाषेत तिला आव्हान करायच्या. म्हणजे 100% या दोघींमध्ये राजघराण्यातल्या मालमत्तेवरून न्यायालयामध्ये नक्कीच लढा झाला होता. पुढे त्याचं काय घडलं मला ठाऊक नाही. पण रंजना देवी यांना जर विश्वासात घेतलं तर हा जो प्रकार घडला म्हणजे ती जी मुलाखत त्या कृष्णमूर्तींनी दिली आहे जयदीला, त्यातले किंवा त्यावर अनेक महत्त्वाचे मुद्दे इतरांपेक्षा मला असं वाटतं की विनोद गोयंका आणि रंजना देवी अधिक व्यापक सांगू शकतील. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं हे कंगोरे आहेत, एवढं सोपं ते नाही. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.